नमस्कार मित्रो. भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने सध्या चर्चा चालू आहे. प्रत्येकाला आपली भाषा जिवंत राहिली पाहिजे असं वाटते. आपल्या भाषेचा विकास झाला पाहिजे. आपली भाषा जगानं बोलली पाहिजे. आपल्या भाषेचा जगात डंका वाजला पाहिजे असं वाटते. म्हणजे आपल्याला जसं आपण मोठे व्हावं वाटते तशी आपली भाषा पण मोठी व्हावी वाटते. पण व्यक्तीला मोठं होण्यासाठी जशी मेहनत घ्यावी लागते, जसं व्यक्तीला उपयुक्त बनावं लागते, तसंच भाषेला सुद्धा उपयुक्त बनावं लागेल, तरच भाषेचं महत्त्व वाढेल. तुमचं महत्त्व केवढं तुम्ही उपयुक्त बनावं तेवढं. जसं हे व्यक्तीला लागू पडते तसंच ते भाषेला लागू पडते, नव्हे तर ते वस्तूला पण लागू पडते. जी वस्तू अधिकाधिक उपयोगासाठी, एकच वस्तू अनेक उपयोगासाठी वापरता येते, मल्टी यूज इंग्रजीमध्ये, बहुउपयोगी, नाही बहुउपयोगी. आता हे बहुउपयोगी पण आपल्यामध्ये जर असेल, आपल्या भाषेमध्ये असेल, तर नक्की आपली भाषा विकसितच होणार आहे, तिचा विस्तार होणार आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्या भाषेमध्ये तत्वज्ञानाची निर्मिती झाली पाहिजे. तर आपलं तत्वज्ञान हे समजून घेण्यासाठी मग काय करतील इतर भाषिक, आपली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. मुळात समजून घेण्यासाठी ते, कारण भाषांतरितही सोय करून देता येते, परंतु त्यामुळं त्यांना काय वाटेल, बाबा हे मुळातून समजून घेण्याची गरज आहे आणि मुळातून समजून घेण्यासाठी ती भाषा शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी इतर भाषिक ती काय करतील, आपली भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त होतील. शास्त्रांची निर्मिती झाली पाहिजे. जगासाठी लागणारे जे जे वेगवेगळ्या शास्त्र आहेत, शेकडो शास्त्र आहेत, ह्या शास्त्रामधले सिद्धांत आहेत. आम्ही आता किती दिवस ते परकीयांनी मांडलेले सिद्धांत शिकवायचं, रिकार्डोचा सिद्धांत, अमुकचा सिद्धांत, आम्ही आमचे सिद्धांत मांडले पाहिजे. त्यासाठी शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. मग यासाठी ज्ञान हे शक्ती आहे, यावर आमच्या भारतीय माणसाची श्रद्धा बसली पाहिजे, मराठी भाषिक माणसाची श्रद्धा बसली पाहिजे. मग त्या आपली भाषेवर श्रद्धा, ज्ञानावर श्रद्धा बसली तर लोक ते ज्ञान, आपलं ज्ञान लोक शिकण्यासाठी भाषा शिकतील. परंतु आमच्या शिक्षणाचा उद्देश आता जर परीक्षा घेणे, परीक्षा देणे, एक कागद जूनला टाकणे आणि त्यानंतर दुसऱ्या जूनपर्यंत एक दोन कागद घेणे बाहेर, कागद घेत फिरणारी जर शिक्षण व्यवस्था होत असेल, ऍडमिशन घ्या, परीक्षा द्या, मार्क मग घेऊन जा, असं जर असेल तर कसलं नॉलेज निर्माण होणार आहे. जसं शेतकरी धान्याची निर्मिती करतो, तसं ज्ञानीवंतांनी ज्ञानाची निर्मिती केली पाहिजे. तरच एखादी शेती समृद्ध कधी होते, त्याच्यातून निर्माण होणारा पीक समृद्ध असेल तरच. तसं आपल्या भाषेतून नॉलेजच निर्माण झालं नाही, केवळ भाषा कशी टिकेल हो. भाषा एक साधन आहे, त्याच्यातून निर्माण होत जे काही नॉलेज निर्माण होते, जे काही समाज उपयुक्त बाबी तयार होतात, त्यासाठी भाषेकडे समाज वळते. केवळ भाषा शिकण्यासाठी, भाषा म्हणलं तर शेकडो भाषा आहेत. ज्या भाषेची उपयुक्तता तेवढी जास्त, त्या भाषेचा विकास तेवढा जास्त. तर त्याच्यामुळं तुमच्या जे काही कला आहेत, वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती असेल, वेगवेगळ्या कलेंची निर्मिती असेल, तर त्या कलेबद्दलची जी काही माहिती आहे, तर ती माहिती समजून घेण्यासाठी सुद्धा लोक ते चित्रपट पाहतील. मुळातून भाषा शिकून एखादा चित्रपट लोकप्रिय, जगप्रसिद्ध झालाय, तो वेगवेगळ्या भाषेतही गेलाय, परंतु त्या मूळ भाषेमध्ये जो चित्रपट आहे, एखादा अनेक जगातले शेकडो लोक मग ती भाषा शिकायला प्रवृत्त होते. मग भाषा बोलणाऱ्याची संख्या जितकी जास्त वाढेल, तितका त्या भाषेचा विकास वाढेल. आता बघा, भौगोलिक प्रदेशाचा विचार केला तर इंग्रजी जगात सर्वाधिक देशात बोलली जाते.
आणि लोकसंख्या म्हणून एखाद्या देशाचा विचार केला तर चीनही सर्वाधिक बोलले, कारण चीनची लोकसंख्या जास्त आहे जगामध्ये. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कारण लोकप्रिय जोपर्यंत होणार नाही एखादी बाब, तोपर्यंत लोकांचं लक्ष त्याकडे आकर्षित होत नाही. बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल हे वाक्य एवढं गाजलं, तर त्याच्यावर एक फॉरेनरने, परदेशी व्यक्तीने ते एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ अपलोड झाला. तो आपल्याला ऐकायला मिळाला. तो त्यांच्या भाषेत उच्चारत होता, पण तो मराठीतच बोलत होता, परंतु त्याच्यावरती इंग्रजीचा ढब दिसत होती त्याच्या उच्चारामध्ये. तर लोक आपली भाषा कधी शिकतील, इतर भाषा कधी शिकतील, तर रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या भाषेचा उपयोग करावा लागत असेल तर ती भाषा शिकतील. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर मराठी शिकण्याशिवाय पर्याय नाही असं जर वाटत असेल, मग या ठिकाणी जर रोजगार हवा असेल, त्यांना या ठिकाणी वेगवेगळे प्रशासनातले पद हवे असतील, किंवा या ठिकाणी येऊन परराज्यातले जेव्हा इथं येतात, परभाषिक इथं येतात आणि निवडणुका पण लढवतात, तेव्हा त्यांना निवडणुका लढवायचं असेल तर इथली भाषा शिकणं गरजेचं आहे. असं जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत ती भाषा शिकणार नाही. मग एखादा नेता बनत आहे आपल्या दुसऱ्या राज्यातला येऊन इथं, मग तो जर मराठीत चांगल्या पद्धतीने बोलत असेल, जो मुळातला बिहारी आहे, मुळातला उत्तर प्रदेशातला आहे, मुळातला तो गुजराती आहे, तेव्हा तो मराठी जर बोलत असेल तर त्याचे अनुयायी सुद्धा मराठी शिकण्याकडे शिकायला सुरुवात करतील. त्यामुळं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याला जर रोजगार करायचा असेल, उद्योग करायचा असेल, तर ती त्याला भाषा शिकावी लागेल. साधं उदाहरण सांगतो, बिहारी माणूस आहे आणि त्याला जर ऑटो चालवायचं येत आहे मराठी भाषिकांमध्ये, तर त्याला इतरांसोबत दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मराठी शिकणं अनिवार्य होऊन जाईल. त्यासाठी त्याच्यात आपण मराठीत त्याच्याशी बोललं पाहिजेत ना. जी भाषा कधी विकसित होते, जी भाषा बोलली पाहिजे, ती भाषा वाचली पाहिजे, ती भाषा ऐकली पाहिजे. आणि ती भाषा बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी कधी प्रेरित होतील, तर त्याची उपयुक्तता असेल तर. आता दुसरी महत्वाची गोष्ट, भाषा संवर्धन करण्यासाठी का करण्याचं गरजेचं आहे बाबा, तर दुसऱ्या भाषा शिकून थोडस दैनंदिन व्यवहार चालू शकतील, परंतु आपला खऱ्या अर्थानं संवाद व्हावा असं वाटत असेल, संवादातला जर आनंद आपल्याला खऱ्या अर्थानं घ्यायचा असेल आणि आपल्या माणसासोबत जर बोलायचं असेल, तर आपल्याला मराठी ही जर आपली मातृभाषा असेल तर आपल्या मातृभाषेतून जो संवाद होतो तो जास्त आनंददायी ठरत असतो. कामापुरतं ठीक आहे, कामापुरत्यासाठी दुसरी भाषा तुम्हाला शिकावी लागेल. तुम्हाला इंग्लंडमध्ये गेलात तर तुम्हाला बाबा चहा मागण्यासाठी इंग्रजीतून सांगावं लागेल, ठीक आहे. झोपायची जागा कुठे आहे विचारण्यासाठी, ठीक आहे. एखादी स्थळ विचारण्यासाठी, ठीक आहे. तर काहीतरी थोडे 2-4 वाक्य बोलले तर तुम्ही निभावून जाईल. परंतु तिथं बोलण्याचा जो आनंद आहे, ऐकण्याचा जो आनंद आहे, भाषेतून जे बोलण्याचा आनंद असतो आणि ती भाषेतलं सौंदर्य, भाषेतलं काव्य, भाषेतलं तत्वज्ञान जे ऐकण्यामध्ये, त्या ज्ञानाची गोडी घेण्यामध्ये आणि आपलं आत्मिक समाधान करून घेण्यामध्ये जे समाधान असते, ते समाधान भाषिक दारिद्र्य असेल तर मिळत नाही. मग आता आपले माणसंही चांगल्या पद्धतीने भाषा शिकली पाहिजे. यासाठी शिक्षणाचं माध्यम, त्याचा उपयोग झाला पाहिजे. शिक्षण घ्यावं लागत असेल, मराठी शिवाय विषय अनिवार्य असेल तर इथले माणसं मराठी शिकतील. नाही तर मराठी भाषिकाचेच जर पोरं मराठी शिकून काय उपयोग आहे असं जर म्हणत असतील आणि शिक्षणात त्याला शिक्षण घेताना त्याला ते गरजेचं वाटत नसेल, तर मग भाषा वापरलीच नाही तर संपते. थांबला तो संपला. जसं म्हणतात ना, ज्याचा वापर होत नाही ती गोष्ट संपते. जर या भाषेचा वापर करण्यासाठी आपल्याला तिला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी, तिची उपयुक्तता वाढवण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनतेनेही प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण आता इंग्रजी भाषेमध्ये का शिकतो, तर ते इंग्रजीची उपयुक्तता आहे बाबा.
ज्याला संगणकामध्ये सगळं तज्ज्ञ व्हायचं तर इंग्रजी शिकणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या जे मेडिकलचं नॉलेज आहे ते इंग्रजीमध्ये आहे. हे बाबा म्हणजे टेक्निकल नॉलेज आहे वेगवेगळ्याचं, ते शिकण्यासाठी त्या भाषेची गरज आहे असं माणसाला वाटते. त्यामुळे ते गरजेचे आहे म्हणून ते शिकले जाते. आणि ती भाषा कुठल्याही देशात गेली तर त्या भाषेत बोललं तर संवाद करू शकतो आणि तिची उपयुक्तता वाढलेली आहे म्हणून ती भाषा शिकली जाते. म्हणून आपल्या भाषेतले भाषिक मोठे जितके होतील तितकी भाषिक माणसं मोठी झाली की त्याची भाषा मोठी होते. केवळ भाषा मोठी करून काय करतात, आणि त्या जर घरातच बसून दारिद्र्यामध्ये रडत बसत असेल तर त्याची भाषा कोण शिकून घेणार आहे. तर त्याची भाषा शिकून तर तुमची भाषा संवर्धन करण्यासाठी, भाषेचा विकास करण्यासाठी ती भाषा बोलणाऱ्या माणसांचा विकास करा आधी. त्या माणसांचा एकदा सर्वांगीण विकास झाला की ती माणसं जगभर जातील, मग जगभर त्यांची भाषा जाईल आणि त्या जगामध्ये तिथेच जाऊन ते जर नोकरच बनत असेल तर नोकराला मालकाची भाषा शिकावं लागते. मालक नोकराची भाषा कशाला शिकाल मग तिथं सुद्धा तुम्ही तुमची, या ठिकाणी इंग्रज आले, त्यांची भाषा का शिकली? त्यांनी इथं काय सुरुवात केलं, प्रशासन यंत्रणा सुरू केली, त्यांनी इथली शिक्षण व्यवस्था निर्माण केली, त्यांनी इथं राज्य व्यवस्था निर्माण केली. आणि मग त्यांच्याशी संवाद करायचा असेल, त्यांच्याशी बोलायचं असेल, त्यांना पत्रव्यवहार करायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी शिकणं अनिवार्य होतं म्हणून शिकलात. तसं तुमच्याशी लोकांना तुमच्या भाषेत संवाद करणं त्यांना अनिवार्य झालं तर ते करतील. त्यासाठी इतर भाषिकांना इतर भाषिक, आता ठीक आहे आपलं हे नॉलेज खूप झालेलं आहे, आता आपली भाषा शिकण्यासाठी ते तयार आहेत, तर त्यांना भाषिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निर्मिती आपण केली पाहिजे. भारतात तर केलीच पाहिजे, जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये आपली भाषा शिकवण्याची व्यवस्था तिथं केली पाहिजे. आणि ती भाषा लोकांना का शिकायला तयार होतील, आमची भाषा शिका आणि हे आमच्या भाषेत शिकलात तर तुम्हाला एवढ्या संधी आहेत, हे आपल्याला त्यांना पटवून देता आलं पाहिजे, तर ती भाषा शिकायला मदत होईल. मग तुम्हाला तुमचा मराठी भाषिक शिकलात तर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होणार आहे. पोरांनो, त्यांना आपल्याला सांगावं लागेल परकीयांना, तुम्हाला ह्या संधी मिळणार आहे, शिक्षणाच्या संधी अशा आहेत आम्हाला, आणि आमच्या शिक्षणाच्या संधी दर्जेदार आणि स्वस्तच आहेत. तुम्हाला जर इथं येऊन जर शिक्षण तेच नॉलेज, तुमच्या देशात ज्या शास्त्राचं नॉलेज, ज्या काव्याचं नॉलेज, ज्या विषयाचं नॉलेज, तुम्हाला तिथं तेवढे पैसे द्यावे लागतात ना, त्या कमीत कमी पैशामध्ये आणि त्यापेक्षा दर्जेदार नॉलेज आणि शास्त्र आम्ही शिकवतो, एखाद्या विषयाचं प्रशिक्षण आम्ही देतो. फक्त आमची भाषा तुम्हाला शिकावी लागेल. 6 महिने शिकलात, 6 महिन्यामध्ये तुम्ही जर आमची भाषा शिकलात तर चांगल्या पद्धतीनं मग तुमच्याही या भाषेवर थोडंसं प्रावीण्य अजून मिळवलात, एखादे वर्ष अजून परत, तर तुम्ही आमच्याशी संवाद करून हे शास्त्र आम्ही तुम्हाला शिकू शकतो. तुम्ही इथे येऊन चांगल्या पद्धतीने दैनंदिन व्यवहार करू शकता, हे आपण त्यांना पटवून देता आलं पाहिजे. तर तुमची ती भाषा शिकायला लोक तयार होतील, त्यांना प्रतिष्ठा मिळत असेल, त्यांच्या गरजा पूर्ण करणार असतात, वेगवेगळ्या लागणाऱ्या त्यांच्या गरजा असतील तर त्या पूर्ण करायचं. आपलं पर्यटन क्षेत्र वाढलं पाहिजे, आणि पर्यटन क्षेत्र वाढलं तर मराठी भाषा, आता महाराष्ट्राचं पर्यटन क्षेत्र वैभवशाली केलो आपण, तर महाराष्ट्रात यायचं असेल तर फॉरेनर काय विचार करतील, बाबा की या ठिकाणी आम्हाला जायचं आहे तर काही ना काही शब्द आपल्याला आले पाहिजे, म्हणून ते इंग्रजीवाले असतील, दुसऱ्या भाषिक असतील तर ते मराठी शिकतील. आणि त्यासाठी मग भारतामध्ये पर्यटनासाठी यायचं असेल तर आमचा हे 6 महिन्याचा कोर्स करा आणि आनंदानं वावरा, आमच्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकता, आमच्या इथल्या लोकांशी तुम्ही संवाद करू शकता, हे सांगितलं तर 6 महिन्याचे कोर्स आम्ही जर तयार केले,
काही ऑनलाईन करू शकता. आता ठीक आहे, दुसऱ्या देशातच जाऊन जागा घेऊन तिथं इमारती बांधून तिथं प्रशिक्षण देऊ शकल नाही, तर काही प्रमाणात तुम्ही ऑनलाईन करू शकता. मग त्यांची ओढ लागली आणि ती शिकणाऱ्यांची संख्या वाढू लागली, तर तिथं व्यवस्था निर्माण करू शकता आणि त्यांना पैसे घेऊन तुम्ही शिकू शकता आणि तुम्हाला आर्थिक समृद्धी होईल आणि तुमची भाषाही समृद्ध होईल. आणि भाषा शिक्षण देण्याची व्यवस्था आमची किती आहे, किती देशामध्ये आम्ही भाषा शिकवतो आमची मराठी, या दिशेनेही आम्ही विचार करण्याची गरज आहे. आणि या इथल्या देशातल्या प्रतिभावंतांनी, या देशातल्या कलावंतांनी मराठी भाषेमध्ये आपल्या महाराष्ट्रीयांनी, त्यांना विशेषतः जे मराठी भाषिक आहेत, भारतातही आहेत, वेगवेगळ्या राज्यात पण मराठी भाषिक आहेत, त्यांनी जे काही नॉलेज निर्माण करायचं आहे, जे काही निर्माण करायचे आहे, अगोदर ते मराठीत केलं पाहिजे. मग भाषांतराची सोय आहे ना, ते करतील. भाषांतराची सोय आहे. आता दुसरी गोष्ट, दुसऱ्या देशातल्या माणसांना जर आपल्याला भाषा शिकवायची, आपली मराठी भाषा शिकवायची, तर आपल्याला पहिल्यांदा शिकवणाऱ्या शिक्षकांनी, प्रशिक्षकांनी पहिल्यांदा त्यांची भाषा आधी आपल्याला शिकून घ्यावी लागेल. कारण कोणत्याही भाषिकांना त्यांच्या भाषेच्या मदतीनंच भाषा शिकवता येते. डायरेक्ट जर इंग्लिश टू इंग्लिश बोलायला सुरू केले, याला मग काहीच कशाला काय म्हणतो काहीच माहिती नाही, तर कसं शिकेल तर शिकणार नाही ना. त्याला त्याच्या भाषेच्या मदतीने तुम्ही त्याला वॉटर, याला पाणी म्हणतात, आपण असं जर समजून सांगितलं तर तुम्हाला, कारण तुम्ही वॉटर, आता धिस इज अ वॉटर जर म्हणायचं, तर त्याला आपल्याला हे मराठीमध्ये याला हे पाणी आहे असं आपण सांगू शकतो. तर त्याला उत्सुकता वाटेल. आम्ही इंग्रजीत ह्याला हे म्हणतो, तर तुम्ही मराठीत का बोलता, तुम्ही मराठीत हे कशाला काय म्हणता, मराठीत काय, त्याची जिज्ञासा मग वाढत जाईल आणि तो शिकायला सुरुवात करेल. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डायरेक्ट ताबडतोबच लोक काहीच पहिलेचं नॉलेज त्याला नसेल आणि तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकला नाही त्याच्या भाषेत अगोदर, तर तो तुमच्याशी कनेक्ट कधी होईल. आधी कनेक्टिव्हिटी लागते, आधी तर कनेक्ट व्हावं लागेल. आधी त्यासाठी त्याची भाषा कोणती आहे त्याच्याशी आधी कनेक्ट होऊन मग त्यांना आपल्या भाषेचं सांगावं लागेल. तर मित्रहो, या दिशेनं भाषा समृद्धीसाठी आपल्या भाषेमध्ये आपल्या भाषेचा वैभवशाली साठा आपण जतन केला पाहिजे, तो जगाच्या समोर नेला पाहिजे. आणि मग जर तुम्ही तुमच्या साहित्य निर्मिती करणार आहेत, शास्त्राची निर्मिती करणार आहेत, तत्वज्ञानाची निर्मिती केलेली आहे, त्या तत्वज्ञानाला, त्या साहित्याला जागतिक स्तरावर नेऊन जर त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देत असाल, तर लोक त्या भाषेमध्ये आपला आविष्कार करतील. म्हणून शासनाची जबाबदारी ही आहे. म्हणून आपले भाषिक जगाची सफर कसे करतील यासाठी काही त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. त्यांचं साहित्य इतर भाषेमध्ये जाण्यासाठी तशी यंत्रणा आपण निर्माण केली पाहिजे. जगातल्या वेगवेगळ्या नॉलेजमध्ये भाषेमध्ये त्याचे भाषांतर झाले तर त्यांना पैसे मिळतील. मग या भाषेत मुळात आधी निर्मिती केलं तर कोट्यावधी रुपये मिळतात, लाखो रुपये मिळतात, शेकडो रुपये मिळतात. असा एकदा जर मेसेज जर जाऊ लागला तर लोक आपली भाषा शिकून या साहित्य सुद्धा निर्माण करायला प्रयत्न करतील. पण इथं जर आपल्याच भाषेमध्ये आपलं साहित्य निर्माण करण्यासाठी साहित्यिकांना स्वतःचे पैसे घालून पुस्तकं छापावं लागत असते, तर साहित्य निर्मिती, ज्ञान निर्मिती करण्याकडे समाजाचा कल राहणार नाही. म्हणून शासनाने या दिशेनेही भाषिक धोरण ठरवताना आपल्या साहित्यिकांची समृद्धी वाढेल, तरच तो त्याच्या भाषेची समृद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न होऊ शकेल. या दिशेने आपण प्रयत्न करावा. महाराष्ट्र सरकार मराठी भाषा वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न करतच आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातलं नॉलेज देण्यासाठीचे वर्तमानपत्र, मासिक आणि हे सुद्धा आपल्या भाषेत निर्माण झाले पाहिजे. आपल्याला जे नॉलेज सर्च करायचे, समजा एखाद्या विषयाची माहिती घ्यायची आहे, तर आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तर एखादा विषय समजून घ्यायचा आहे,
साहित्यशास्त्र समजून घ्यायचं आहे. तर हे साहित्यशास्त्र, साहित्याची निर्मिती करण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत असा जर प्रश्न आहे, तो जर हिंदी भाषिक चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेला असेल, चांगल्या पद्धतीचं जगातल्या वेगवेगळ्या तत्वज्ञानाचा, वेगवेगळ्या शास्त्राचा, साहित्यशास्त्राचा अभ्यास करून घेऊन एक जबरदस्त पुस्तक त्यानं तर हिंदीत तयार केलेलं असेल, तर मराठी भाषिक ते पुस्तक वाचतील. म्हणून आपल्या या साहित्यिकांची निर्मिती, साहित्यिकांची, शास्त्र लिखाण करणाऱ्यांची, ललित आणि ललितेतर साहित्य निर्माण करणाऱ्याची जबाबदारी आहे की आपल्याले ग्रंथ हे दर्जेदार स्वरूपाचे आपल्याला निर्माण करावे लागतील. तरच आपल्याला, कारण आपण वस्तू निर्माण केल्या पाहिजे आणि त्या वस्तूला आपण नावं दिले पाहिजे. मग ती आपण दिलेले नावं ते उच्चारतील. आपण भाकर निर्माण केली तर ते भाकरच म्हणतील की. आपण वस्तूच निर्माण करायच्या नाहीत. आमच्याकडे एक खूळ आलेला आहे, वस्तू दुसऱ्यानं निर्माण करायच्या आणि आम्ही मात्र त्याला नावं देतो. एरोप्लेन आम्ही विमान म्हणायचं, त्यांनी मोबाईल निर्माण केला आम्ही म्हणायचं त्याला भ्रमणध्वनी म्हणायचं. म्हणजे लेकरू दुसऱ्याने निर्माण करायचं, त्याला नाव मात्र आपण द्यायचं. त्याला काय अर्थ आहे? अरे ज्या वस्तू मुळात त्याच्या निर्माण, त्या वस्तूला तेच म्हणावं लागेल ना. मग आपल्याला जर तेवढीची हे असेल तर आपण त्या वस्तू निर्माण करा ना. मग आपल्या त्या वस्तू आपण निर्माण केल्या की त्या वस्तूला लोक त्याच नावानं उच्चारतील ना. अनेक ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आणि मराठी शब्द घेतलेले आहेत जसेच्या तसे. आपण घ्यायला आपल्याला काय अडचण आहे? असं काही नाही आहे. तर भाषा एक साधन आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे काय आहे ते पॉवरफुल आहे. मातीचं भांडं आहे पण त्याच्यामध्ये जर तूप असेल तर त्या भांड्याला किंमत आहे. मातीच्या भांड्याला, त्यामध्ये जर घाण भरून ठेवलेली असेल तर त्या भांड्याला कोण घेतील? त्याला फेकून देतील ताबडतोब. तसं भाषेचं आहे. भाषेमध्ये नॉलेज जितकं दर्जेदार आणि जनयुक्त उपयुक्त असेल तर त्या भाषेचा दर्जा वाढेल, त्या भाषेची उपयुक्त वाढेल, त्या भाषेचा विकास होईल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि परंपरेमध्ये जे जे नॉलेज आहे ते नॉलेज आपल्या भाषेमध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. आपल्या भाषेतलं नॉलेज दुसऱ्या भाषेमध्ये देत असताना आपण अशा पद्धतीचे पुस्तकं निर्माण केले पाहिजे. वरी मराठी आणि त्याच्या खाली त्या इंग्रजी, चीनी अशी, त्यासाठी ती भाषा शिकता शिकता वरचीच भाषा लोक शिकायला प्रेरित होतील. या दिशेनेही प्रयत्न करण्याची गरज आहे. ते केले जातात थोड्या प्रमाणामध्ये. जे करत आहेत त्यांना पण मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपण माझं हे स्पीच ऐकून घेतलात, भाषण ऐकून घेतलात, त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो. पण असं नाहीये की दुसऱ्या भाषेतले शब्द वापरायचे नाहीत. हे भाषिक अस्पृश्यता झाली. अरे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये कितीतरी शब्द असे आहेत, इंग्रजी आहेत, फारसी आहेत, उर्दू आहेत, तेलुगू आहेत, कानडी आहेत. आपण ते वापरतो हे आपल्याला माहित पण नसते. आणि त्याच्यामुळे असं काही भाषेनं तो शब्द पचवला असेल आणि ती भाषा वापरताना लोकांना काही प्रॉब्लेम नसेल, कारण आता मोबाईल हा शब्द उच्चारताना ग्रामीण भागातला असो कोणी काय प्रॉब्लेम नाही ना. त्याला भ्रमणध्वनी एकदा गंमत सांगतात असे की एक व्यक्ती भाषण करत असताना की तो मोबाईल त्याचा वाजला. एक वक्ता म्हणाला की बाबा तो भ्रमणध्वनी बंद करा. मराठीचा वक्ता बघ, तो त्याला काही समजेना गेलं. मग त्याने पुन्हा सांगितलं मोबाईल बंद करा. मग त्यानं म्हणलं मराठीत बोल, सांगा की मग असं मला समजेल असे. म्हणजे समजेल अशा भाषेमध्ये बोलत असताना, समजेल अशा भाषेत बोलत असताना जर त्याला त्या भाषेतला शब्द जर वापरला तर काही बिघडत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या अर्थानं भाषेकडे बघण्याची गरज आहे. भाषा सोपी, साधी, लोकांना समजेल अशा पद्धतीची भाषा वापरणारी माणसं तयार होणं फार गरजेचं आहे. नाहीतर स्वतःचं पांडित्य मिरवण्यासाठी असे काही शब्द प्रयोग करायचे की कोणालाच कळू नयेत. आणि कोणालाच कळू नये असं लिहिणारं दुर्बोध म्हणजे तो साहित्यिक फार मोठा, कारण त्याचं कोणालाच कळत नाही.
इतकी दर्जेदार भाषा वापरतो म्हणा. दर्जेदार भाषा त्याला म्हणत नाहीत जे कोणालाच कळत नाही. दर्जेदार भाषा त्याला म्हणतात जी सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळते, त्याला दर्जेदार भाषा म्हणतात. जी भाषेचं आकलन क्षेत्र जितकं जी भाषा आपण वापरतो त्याचं आकलन क्षेत्र जितकं जास्त तितकी ती भाषा समृद्ध अशा पद्धतीची मांडणी करण्याची गरज आहे. परंतु आम्ही जे काही स्वतःला श्रेष्ठ समजून घेऊन स्वतःला अवघड काही निर्माण करून ठेवलंय ते भाषिका आणि त्यांची भाषा श्रेष्ठ मानण्याच्या न्यूनगंडातून आणि आत्मघातकी प्रवृत्तीमुळे या मराठी भाषेचा घात होत आहे. त्यामुळे साध्या सोप्या भाषेमध्ये सामान्य माणसाला कळल अशा भाषेमध्ये बोलणं हे गरजेचं असते. हा भाग लक्षात घेऊन संस्कृत सारखी भाषा जी सामान्य माणसाला कळत नाही म्हणून अनेकांनी मराठी भाषेचा आग्रह धरलेला आहे. मग त्याच्यामध्ये महानुभाव संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये किंवा जे तत्व महापुरुष होऊन गेले त्यांनी सामान्य माणसाच्या भाषेत बोलण्याचा आग्रह धरलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून या दिशेने आपण विचार करावा अशी आपल्याला विनंती करून या मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्तानं आम्ही आपणास हे एक व्याख्यानाची मेजवानी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण गोड मानून घ्यावा अशी विनंती करून थांबतो आणि हनुमंत भोपाळे आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.